नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे किरीट सोमय्या यांच्या दापोलीच्या दौऱ्यासंदर्भातली. किरीट सोमय्या हे आता दापोलीच्या दिशेने रवाना झालेत. खेडमध्ये निलेश राणेंसोबत शक्ती प्रदर्शन ते करतायत आणि सोमय्यांच्या पोलिसांनी त्यांना नोटीस बजावलेली आहे. कितीही नोटीस दिल्या तरी दापोलीला जाणार असं किरीट सोमय्या यांनी ठणकावलंय. त्यामुळे संघर्ष अटळ दिसतोय. किरीट सोमय्या हे सुद्धा इरेला पेटलेले आहेत. किरीट सोमय्या यांनी दापोलीतला तो वादग्रस्त रिसॉर्ट आपण तोडणार अशा प्रकारची भूमिका घेऊन एक प्लास्टिकचा हातोडा घेऊन ते दापोलीच्या दिशेने निघालेले आहेत. भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी ही परिस्थिती हाताळण्यासाठी कठोर बंदोबस्त सुधारलेला आहे, कडक बंदोबस्त लावलेला आहे. किरीट सोमय्या यांना रत्नागिरी जिल्ह्यातच येण्यापासून रोखण्यासाठी नोटीस देण्यात आलेली होती, पण तरीही सोमय्या पुढे निघाले. प्रकाराची नोटीस कोल्हापूरला जात असताना निलेश मला देण्यात आली होती आणि त्यानंतर आम्ही पोलीस कोर्टात गेलो. आता पोलिसांची हालत खराब झाली आहे. पोलीस कमिशनर म्हणतात मी पोलिसांना सांगितलं नव्हतं आणि आता खालचे पोलीस सांगतात की पोलीस कमिशनरनी आम्हाला थांबायला सांगितलं होतं. म्हणून मी या पोलीस अधिकाऱ्यांना सांगतोय ताबडतोब ही फतवा मागे घ्या. हा फतवा गैरकायदेशीर आहे. इथले जे पोलीस इन्स्पेक्टर आहे त्यांना माहित नाही त्यांचा जो माफिया सरदार मंत्रालयात बसलाय ना हा पसरीचा आहे एक नंबरचा. तो पोलीस कमिशनरनी पसरी खाल्ली आणि तिथल्या एसीपीला आता पोलीस ऑथॉरिटीने बोलवलं आहे. हा बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर ऑर्डर आहे. पहिली लाईन आहे ना, मी 30 तारखेला दापोली कोर्टात सुनावणी आहे. निलेश भाऊ, मी एक आपल्याला विनंती करतोय, ही नोटीस आपल्या वतीने 30 तारखेला कुणाला तरी इंटरव्हेन करायला सांगा आणि न्यायाधीशाला सांगा. हे पोलीस भारत सरकारला धमकी देत आहे. भारत सरकारने तोडण्याचा आदेश दिलाय. त्यामुळे बेरोजगारी होणार. म्हणून बेरोजगारी फक्त अनिल परब रिसोर्ट तोडल्यामुळे होणार आहे का? बाकी कुणाचं तो तोडणार नाहीये. त्या पोलिसांना मला जे विनंती करायची होती केली. खोटी नोटीस दिलेली आहे. त्यांनी ताबडतोब मागे घ्यावी. मी काय धमकी बमकी देत नाही. मी पोलीस ऑथॉरिटीमध्ये एक केस केली कोल्हापूरची. जर त्यांनी मला आता परत अडवायचा गैरकायदेशीररित्या प्रयत्न केला तर मी दुसरी केस पण करणार. पोलिसांनी पोलिसीगिरी करावी. उद्धव ठाकरेची माफियागिरी करणं बंद करावं एवढी विनंती. दरम्यान किरीट सोमय्या पालिकेचे नोकर आहेत का असा सवाल अनिल परब यांनी विचारलेला आहे आणि अनिल परबांनी सोमय्यांना आव्हान दिलंय. हिम्मत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा. अनिल परबांनी सोमय्यांना हे आव्हान दिलंय. अनिल परब आता हायकोर्टात जाणार आहेत. प्रतिमा खराब करत असल्याचा परब यांनी त्यांच्यावरती आरोप केलेला. अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी किरीट सोमय्या हे दाखल झालेत दापोलीमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की हा रिसॉर्ट माझा नाही. या रिसॉर्टच्या बाबतीमध्ये सगळ्या चौकशा ज्या काय करायच्या होत्या त्या चौकशा झालेल्या आहेत. सगळी कागदपत्र तपासून झालेली आहेत. वेगवेगळ्या एजन्सीजने कागदपत्र तपासून झालेली आहेत आणि या रिसॉर्टचा माझा संबंध नाही हे मी वारंवार सांगितलेले. त्या बाबतीत मी कोर्टात देखील याचिका दाखल केली आहे. परंतु किरीट सोमय्या वारंवार हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत की हा रिसॉर्ट माझाच आहे. कागदोपत्री त्यांनी ते सिद्ध करावं. आणि किरीट सोमय्या काय पालिकेचे नोकर आहेत का की ते तोडायला जाणार आहेत? ज्या अथॉरिटीजना हा अधिकार आहे, एखादी अनधिकृत गोष्ट असेल किंवा चुकीची असेल त्यांनी त्याच्यावरती कारवाई करायचा त्यांना अधिकार आहे. किरीट सोमय्या वातावरण खराब करते. मी हायकोर्टात या बाबतीत अगोदरच याचिका दाखल केली आहे आणि मी पुन्हा हायकोर्टामध्ये जाणार आहे की माझा काही संबंध नसताना वारंवार
अशा पद्धतीने आरोप करून माझी प्रतिमा खराब करण्याचं काम आणि ह्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचं काम, महाविकास आघाडीच्या बाबतीत संभ्रम निर्माण करायचा, मंत्र्यांच्या बाबतीत संभ्रम निर्माण करायचा, म्हणून मी पुढच्या आठवड्यात मी स्वतः कोर्टात ह्या बाबतीमध्ये अजून एक पिटिशन फाईल करणार आहे. तर महाविकास आघाडीचे मंत्री असलेल्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टच्या मुद्द्यावरून किरीट सोमय्या आक्रमक झालेले आहेत आणि किरीट सोमय्या यांनी प्रतिकात्मक हातोडा घेऊन हा रिसॉर्ट आता तोडणार, त्याच्यावरती कारवाई करणार अशा प्रकारची वल्गना केली आणि त्याच अनुषंगाने ते आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. दापोलीच्या दिशेने ते निघालेल्या पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण किरीट सोमय्या हे अतिशय आक्रमक झाले आणि त्यांनी हे बेकायदेशीर कृत्य पोलिसांकडून सुरू असल्याचा उलटा आरोप केला. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. शिवाजी, किरीट सोमय्या हे तिथं पोहोचलेले आहेत का दापोलीला? या रिसॉर्टच्या तिथली काय परिस्थिती आहे आताची? दापोलीला किरीट सोमय्या थोड्याच वेळात पोहोचतील. खेडवरनं ते दापोलीकडे रवाना झालेले आहेत. मात्र खेड पोलिसांनी त्यांना मध्येच रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. दापोलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवला. तिथे हातोडा मारण्यासाठी जाणार आहेत. मात्र त्यांना दापोलीमध्ये रोखण्यासाठी पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात सज्ज झालेलं आहे. मुरुडला सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध करणार असल्याचं कालच जाहीर केलं होतं. त्यामुळे कुठेतरी पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. जादा कुमक मागवण्यात आलेली आहे. रत्नागिरीतनं सुमारे 300 ते 350 पोलीस कर्मचारी दापोलीमध्ये येऊन दाखल झालेत. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे. 144 कलम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. किरीट सोमय्या आल्यानंतर दापोली शहराची शांतता भंग होऊ शकते. याच पार्श्वभूमीवरती पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. इतर जे कार्यकर्ते आहेत, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, त्यांना शांततेचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यांना अगोदरच नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता सध्या तणावपूर्ण वातावरण आपल्याला दापोलीमध्ये पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी किरीट सोमय्या आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बीजेपीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता सध्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत. परंतु अचानक जर का किरीट सोमय्या मुरुडकडे जाण्याच्या जर असतील तर त्यांना आम्ही रोखू अशा प्रकारचं आव्हान सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यांनी किरीट सोमय्यांना नेमकं काय करायचंय? प्लास्टिकचा इथून तरी प्रतिकात्मकरित्या त्यांनी हातोडा घेऊन ते निघालेले आहेत. ते खरोखरच हे रिसॉर्ट तोडणार आहेत? त्यांच्या सोबत काही लोक आहेत? हे काम कुणाचं नेमकं? आणि किरीट सोमय्या नेमकं काय करणार आहेत? केंद्राने यापूर्वीच हे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचं जाहीर केलं होतं. हे रिसॉर्ट तोडावं अशा प्रकारच्या राज्य शासनाला सूचना दिल्या होत्या. परंतु राज्य शासनाकडून या संदर्भात कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे आपण हे रिसॉर्ट तोडणार अशा प्रकारची स्टंटबाजी करत किरीट सोमय्या मुंबईतून निघालेले आहेत. ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल झालेत. थोड्या वेळामध्ये ते दापोलीमध्ये दाखल होतील. परंतु किरीट सोमय्या कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये अशा प्रकारचं आव्हान पोलिसांकडून यापूर्वीच करण्यात आलं होतं. शांततेचं आव्हान वारंवार करतायत. मात्र हे जे रिसॉर्ट आहे ते रिसॉर्ट आपलं नाही अशा प्रकारची भूमिका वारंवार मंत्री अनिल परब यांनी घेतलेली आहे. आणि कागदोपत्री कुठेही पुरावा अनिल परब यांच्या नावाने आढळून येत नाही. ठीक आहे शिवाजी, अगदी थोडक्यात हे रिसॉर्ट कुणाचं आहे? मग इतकं कोट्यवधी रुपये खर्च केलेलं हे रिसॉर्ट नेमकं आहे तरी कुणाचं? त्याचा कुणी मालक असेल ना? सदानंद कदम यांच्या नावावरती सध्या तरी ही जागा जी आहे खरेदी खत जे केलेलं आहे ते सदानंद कदम यांच्या नावाने केलं आहे. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे छोटे बंधू आहेत आणि सदानंद कदम यांनी सुद्धा हे रिसॉर्ट आपलं असल्याचं यापूर्वीच जाहीर केलंय. तो संबंध जोडायचा आणि त्याच्यामधून एक सरकारच्या बद्दल वातावरण परसेप्शन बदलायचा किंवा बिघडवायचा प्रयत्न करायचा. एका बाजूला कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आहे असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला लहान लहान गोष्टीवरून मोठे मोठे मोर्चे काढून त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा. मला असं वाटतं की सरकारची प्रतिमा या असल्या गोष्टींच्यामुळे बिघडणार नाही. कारण आम्ही अतिशय पारदर्शी पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतो आणि भविष्य काळात सुद्धा करत राहणार.
सीआयडीच्या बद्दल जे काही आपण चौकशीचे आदेश दिले होते, सीआयडी चौकशीचे जे स्टिंग ऑपरेशन जे समोर आणलं, तर याच्यासाठी काही कालबद्ध चौकशी होईल काय नाही? कुठल्या स्टिंग ऑपरेशन बद्दल बोलतात? फडणवीसांनी जे प्रवीण चव्हाण जे सरकारी वकील आहेत तर त्याबद्दल त्याच्या संदर्भामध्ये तो जो भाग आहे तो आम्ही सीआयडीकडे वर्ग केलेला आहे. सीआयडी त्याचा तपास करेल. आता किरीट सोमय्यांचं स्टेट काय दापोलीपर्यंत पोहोचले, मोठा पोलीस फौजफाटा आहे, राणे पण मला वाटतं काय असं आहे, मला त्याला एवढं महत्त्व द्यायचं काही कारण नाही. मी काय कुठं कुठं पोचले आणि कुठं गेले आणि आले याचा ट्रॅक नाही ठेवला. सर, त्यांना नोटीस देण्यात आली पण त्यांनी नोटीस स्वीकारली नाही. मी सांगितलं ना, सरकारचे नोकर आहेत का? स्थानिक पोलीस कायद्याप्रमाणे शेवटी त्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार जर असेल तर पोलीस नियमाप्रमाणे जी आवश्यक कारवाई ती आवश्यक कारवाई करतील. फोन टॅपिंगचा जो विषय आहे तर त्याच्यामध्ये कोणाकोणाची चौकशी आतापर्यंत झालेली आहे? नाही, आता आणि हा तपास कुठपर्यंत त्याचा आहे? हा तपासाचा भाग आहे. त्याच्यातला तपशील मला उघड करता येणार नाही. पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून काही ठिकाणच्या घटना घडल्या, काय सूचना केल्या तर पोलिसांना नेमकं पुणे कशा प्रकारे काम केलं पाहिजे? असं दुर्दैवानं आपण जर पाहिलं तर ज्या अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत किंवा समोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा घटना या जवळच्या नातेवाईकांच्याकडून किंवा ओळखीच्या लोकांच्याकडून त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. आणि त्यामुळं हा एक अतिशय चिंतेचा विषय आहे की आजकाल या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध होणारी सगळ्या या गोष्टी आणि त्याच्यामधून एक मोठ्या प्रमाणामध्ये घडणाऱ्या अशा घटना, तर याच्या संदर्भामध्ये पोलिसांना अलर्ट राहायला सांगितलेलं आहे आणि पोलीस त्याचा शोध लावून आणि अशा घटना घडणार नाहीत याचा ते प्रयत्न करतात. पोलिसांनी नोटीस काढायच्या अगोदरच विरोधक कोणावर कारवाई होणार, किती दिवसांनी होणार याची माहिती अगोदरच देत सुद्धा आपण मला वाटतं केंद्रीय एजन्सीजबद्दल बोलताय. राज्यातले अच्छा, राज्यामध्ये तसं काही कोणावर कारवाई होणार वगैरे काही कोणी काही त्याच्यामध्ये सांगत नाही, परंतु केंद्रीय एजन्सीच्या वतीने जरूर सांगितलं जातं. देवेंद्र फडणवीसांचे हेर कार्यरत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्याकडून सध्या जे आंदोलन केलं जात आहे किंवा त्यांच्याकडून दापोलीतल्या रिसॉर्टवर तोडकाम करणार अशी जी घोषणा करण्यात आली त्याच्याबद्दल सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा काही लोकांकडून प्रयत्न सुरू आहे. तर विनायक राऊत यांनीही किरीट सोमय्यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणतायत जाणून घेऊयात. कोणाला हातोडा घ्यायचा आहे, कोणाला कोदळ घ्यायचा आहे, फावडा घ्यायचा आहे, तेवढं घेत राहा, आम्हाला काही फरक पडणार नाही. हा शिवरायांचा मर्द मराठा मावळा जो आहे हा अशा दिल्लीच्या तख्तासमोर नमणारा नाही आहे. तो लढत राहणार आणि जिंकतही राहणार आहे. दरम्यान निलेश राणे यांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांकडून कलम 149 ही नोटीस देण्यात आली आहे. रत्नागिरी पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा असं निलेश राणे म्हणाले. निलेश राणेंनी हा इशारा दिला की हिंमत असेल तर रोखून दाखवा. किरीट सोमय्या यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या दरम्यान निलेश राणे यांनी हे आव्हान दिलेलं आहे. दापोलीमधल्या त्या कथित रिसॉर्टच्या प्रकरणी किरीट सोमय्या यांच्याकडून हातोडा आंदोलन केलं जात आहे. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. किरीट सोमय्या हे आता रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि खेडमध्ये निलेश राणेंसोबत त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. सोमय्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आणि त्यांना प्रवेश न करण्याच्या सूचना केल्या, पण कितीही नोटीसी दिल्या तरी दापोलीला जाणाऱ्या भूमिकेवर किरीट सोमय्या ठाम राहिले. दापोलीमधल्या त्या कथित वादग्रस्त रिसॉर्ट प्रकरणी कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हातोडा घेऊन किरीट सोमय्या हे मुंबईतून रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीच्या दिशेने निघालेले आहेत. खेडमध्ये पोलिसांनी त्यांना प्रवेश करण्यासाठी रोखलं, पण दापोलीमध्ये जाऊ नये अशी नोटीस सुद्धा त्यांनी दिली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याच्याबद्दलची नोटीस देऊन सुद्धा किरीट सोमय्या यांनी ही नोटीस धुडकावली आणि आपण कुठल्याही परिस्थितीत दापोलीमध्ये जाणार अशा प्रकारचा निर्धार व्यक्त केला. आपल्याला सांगायला हवं की दापोलीमधलं हे जे रिसॉर्ट आहे, कोट्यवधी रुपये किमतीचं हे रिसॉर्ट
या आधीच बेकायदेशीर असल्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं किंवा ते बेकायदेशीर ठरवण्यात आलेलं होतं, अवैध ठरवलेलं होतं, पण या बांधकामावरती कुठलीही कारवाई राज्य सरकारकडून केली जात नाही. त्यामुळे दापोलीतल्या या रिसॉर्टवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आता हातोडा आंदोलन केलं जात आहे. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. शिवाजी, कधीपर्यंत किरीट सोमय्या पोहोचू शकतील आणि तिथं पोहोचल्यानंतर किरीट सोमय्यांना नेमकं काय करायचंय? अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये किरीट सोमय्या दापोलीमध्ये येऊन दाखल होतील आणि त्यांना पोलीस दापोलीच्या हद्दीवरतीच रोखण्याच्या तयारीमध्ये आहेत. परंतु त्यांचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बीजेपीचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला तयार आहेत. तर किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते माझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये काळे झेंडे घेऊन उभे आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा सुद्धा दिलेल्या आहेत. परंतु कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुमक मागवण्यात आलेली आहे. परंतु सध्या कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध दर्शवलेला आहे. किरीट सोमय्या यांनी जरूर दापोलीमध्ये यावं, परंतु जर का ते हॉटेल व्यावसायिकांच्या किंवा कोकणाच्या मुळावर जर उठणार असतील आणि सूडबुद्धीने जर का ते कारवाई करा असं सांगत असतील तर आम्ही त्याचा विरोध करणार, अशा प्रकारची ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी घेतलेली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात काळे झेंडे घेऊन रस्त्यावर उभे आहेत. त्यांनी रस्ता रोखून धरलेला आहे. किरीट सोमय्याला आम्ही कसल्याही परिस्थितीत मुरुडकडे जाऊ देणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे. मात्र त्यांचं स्वागत करण्यासाठी माझ्या मागच्या बाजूला काही बीजेपीचे कार्यकर्ते उभे आहेत. त्यांनी किरीट सोमय्या यांचं स्वागत केलंय. दोन्हीकडेही जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. किरीट सोमय्याचं समर्थन केलं जातं तर दुसरीकडे किरीट सोमय्याचा विरोध सुद्धा केला जातोय. मात्र पोलीस आता काय भूमिका घेतात, किरीट सोमय्यांना मुरुडला जाऊ द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका आता पोलीस घेतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किरीट सोमय्याला मुरुडला पाठवण्यासाठी तयार नाहीत. त्यांनी आम्ही पोलिसांना सहकार्य करू, परंतु किरीट सोमय्या जर का कायदा हातात घेऊन मुरुडला जाणार असतील तर आम्ही रस्त्यावर उतरून त्यांच्या गाड्या रोखू, तोडफोड करू अशा प्रकारचं आव्हान सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे किरीट सोमय्या खरोखरच मुरुडला जातात का? त्यांनी वारंवार चॅलेंज केलेलं आहे की मी मुरुडला जाणार, हॉटेलवरती हातोडा टाकणार अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. परंतु खरोखरच किरीट सोमय्या मुरुडला जातात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु सध्या जर का बघितलं तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेले आहेत. त्यांनी पूर्ण हा रस्ता रोखून धरलाय. दुसऱ्या बाजूला बीजेपीचे कार्यकर्ते किरीट सोमय्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. ठीक आहे, बीजेपीचे काही झेंडे सुद्धा ठीक आहे, मी लावण्यात आले येतो आहेत. तुमच्याकडे. भाजपचे कार्यकर्ते आणि संजय कदम हे आमने सामने आले. संजय कदम यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत, तर संजय कदम यांच्याकडून सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली जाते. भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमने सामने आल्याचं दिसतंय आणि एक जबरदस्त असा सामना, रस्त्यावरची लढाई शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये खेडमध्ये दिसली. त्यानंतर आता दापोलीमध्ये सुद्धा ते चित्र कदाचित दिसू शकतं. भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कथित रिसॉर्ट तोडण्यात यावा या गोष्टीसाठी एक जोरदार त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून आज किरीट सोमय्या दापोलीकडे रवाना झालेत आणि दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्यांनी एक प्रतिकात्मक मोठा हातोडा प्रसार माध्यमांच्या समोर दाखवला. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतीक असल्याचं सोमय्या म्हणतायत. मंत्री अनिल परब यांचं रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आरोप किरीट सोमय्यांचा आहे आणि या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी आज चलो दापोलीचा नारा दिला. मिलिंद नार्वेकरांचा बंगला तोडला, आता अनिल परबांचा रिसॉर्ट तोडूया असं त्यांनी आवाहन केलं आणि आम्ही जनतेची भाषा बोलतोय, जनतेची ताकद दाखवायला दापोलीत येतोय. हा 12.5 कोटी जनतेचा सत्याचा आग्रह असल्याचंही सोमय्या म्हणतायत. अनिल परब यांना आज ना उद्या हे बांधकाम काढावं लागेल असंही ते म्हणतात. घोटाळेबाज अनधिकृत बांधकाम वसुलीचा पैसा ते घेत आहेत, त्या माफियांच्या विरोधात आपण असल्याचं किरीट सोमय्या सांगतात. त्यामुळे या संपूर्ण वादग्रस्त रिसॉर्टवरून भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला जो संघर्ष आहे त्या संघर्षानं आता रस्त्यावरच्या लढाईचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आता मैदानात उतरून संघर्षाच्या भूमिकेत उतरलेले दिसतात.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून किरीट सोमय्यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते हे अनधिकृत अशा बांधकामावर, रिसॉर्टवर हातोडा चालवण्यात यावा या मागणीसाठी आग्रही भूमिका घेत आहेत. ठाकरे सरकारकडून पोलिसांचा दुरुपयोग केला जातोय आणि जनतेच्या भावनांचा अनादर केला जातोय असा आरोप किरीट सोमय्या करतायत. त्याचबरोबर आज किरीट सोमय्यांनी नवाब मलिक गेले मात्र डर्टी डझनवर कारवाई आता होणार असा इशारा सुद्धा दिलेला आहे. चोरी लबाडी पकडली तर हे असं वागणार असंही किरीट सोमय्या म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया. सुरू केला त्याला कोरोना कोविडमध्ये फार मोठं तोंड द्यावं लागलं. जेव्हा कोरोना कोविडमध्ये लोक मेली तेव्हा हे हरामखोर कोण याच्यामध्ये किरीट सोमय्या नव्हते. आता फार याच्यामध्ये लोकांना त्रास देण्यासाठी इथं आलेले आहेत आणि त्याच्या 267 हॉटेलच्या व्यावसायिकांना नोटीस गेलेले आहेत. घाटावरती पश्चिम महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्या करतोय. आज उद्या माझा या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक मार्च एंडिंग आलेत. त्यांचा त्या किरीट सोमय्याच्या माध्यमातून नोटीस गेल्यामुळं त्यांचे का त्या लिलावाला त्यांचे जे हॉटेल्स आलेत ते लिलावाच्या हॉटेलमध्ये आता कोण बाहेरचा ग्राहक त्याला त्या ठिकाणी गिराईक म्हणून येत नाही. आमची भूमिका तीच आहे. प्रशासनानं आमची विनंती आहे की इथे डीवायएसपी असतील, इथे एसपी असतील, यांनी प्रशासनाचा त्याने कायदा हातात घेऊन या ठिकाणी असं होत असताना किरीट सोमय्याच मोठा हातोडा घेऊन चाललेला आहे आणि जसं काय किरीट सोमय्याच्याच हातात सगळे कायदे दिलेले आहेत तोच कायद्याचा हातोडा घेऊन त्या बंगल्यांवरती जे 267 बंगले आहेत जे कायद्याचं उल्लंघन केलं असं तो म्हणतोय ते बंगले तोडायलाच किरीट सोमय्या आलेला आहे आणि ह्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आलो आहे. मात्र निलेश राणे असं म्हणतात शिवसेना आणि राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस असा विषयच नाही. इथं निवडणुका आधी लांब आहेत. गेल्या वेळेस कोण कुठल्या पक्षामध्ये होते, तुमचा स्वाभिमान कुठं होता, गेलात कुठं नाही तर करताय काय. इथं आमच्या इथं रत्नागिरीमध्ये काय फक्त दापोलीच आहे, सिंधुदुर्गामध्ये सुद्धा पर्यटन आहे. सिंधुदुर्गामध्ये पर्यटनच्या या ठिकाणी किरीट सोमय्या जावं तिथं मार खाऊन येईल आणि म्हणून तिथं पर्यटनाला तिथं तुम्ही त्याच्यामध्ये त्याची भूमिका घेत नाही. आमचे निलेश राणे असतील, नितेश राणे असतील, सगळ्यांना विनंती आहे की पर्यटनाच्या व्यावसायिकांना तुम्ही कोणी त्रास देऊ नये. तुम्हाला जे काही कायद्यानं करायचं, कुणी काय चुकीचं केलं तर ते सरकार बघेल ना. तुम्ही रस्त्यावरती यायचं, हातोडे घ्यायचे, 100 गाड्या घेऊन यायच्या. आता किरीट सोमय्यांसोबत निलेश राणे सहभागी झालेत, खेडवरून ते पुढे येत आहेत, तुम्ही सुद्धा त्यांचा निषेध करताय. ना आमच्या पर्यटनाच्या विरोध करण्यासाठी हॉटेल पाडण्याच्या भूमिकेत कोण येत असेल आमचा पूर्ण विरोध आहे. मग तो कुठल्या पक्षाचा असेल, बिन पक्षाचा असेल, त्याचा सगळ्याला आमचा. सूर्यकांत दळवी कुठे आहेत? जे माजी आमदार होते सूर्यकांत दळवी शिवसेनेचे, ते सध्या कुठे आहेत? सगळे सूर्यकांत दळवी सुद्धा काल एसपीच्या त्या ठिकाणी निवेदन त्या ठिकाणी द्यायला गेले होते. सगळी लोक या ठिकाणी सोबत आहेत. इथे राजकारण शिवसेना नाही, राष्ट्रवादी हा कुणाचा नाही. मी जरी माझ्यावरती राष्ट्रवादीचा लेबल असेल तर मी राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन आलो. आज ते स्वतःच्या पक्षाचा झेंडा घेऊन इथं राजकारण करतायत. आमचा निषेध म्हणून आम्ही त्या ठिकाणी काल त्या ठिकाणी आलेलो आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कदम यांनी अतिशय आक्रमक भूमिका खेडमध्ये घेतली आहे. शिवसैनिकांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे. काळे झेंडे घेऊन हे सगळेजण किरीट सोमय्यांचा निषेध करण्यासाठी मैदानात उतरले. दरम्यान किरीट सोमय्यांच्या ताफ्यातील भरधाव वेगानं जाणाऱ्या गाडीनं दुचाकीला उडवलंय. दुचाकीवरील एक महिला जखमी झाली आहे. भरणे नाका इथं हा अपघात झालाय. खेडवरून दापोलीच्या दिशेनं ताफा निघाला किरीट सोमय्या यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा. याच ताफ्यातील एका भरधाव गाडीनं दुचाकी स्वाराला उडवलेला आहे. यात एक महिला जखमी झाली आहे. पोलिसांनी तातडीने या महिलेला मदतीसाठी हात दिला. दापोलीमधल्या अनधिकृत अशा रिसॉर्टवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी चलो दापोलीचा नारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिला आणि त्याच्या दृष्टीने त्यांनी सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. खेडमध्ये सुद्धा पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण तिथूनही ते पुढे आता दापोलीच्या दिशेने निघालेत आणि याच वेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या ताफ्यातल्या एका गाडीचा धक्का लागून ही महिला जखमी झाली. चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, नक्कीच एक अर्ध्या तासापूर्वी किरीट सोमय्या जे आहेत हे भरणे नाका, मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलेलं आहे. निलेश राणे जे आहेत माजी खासदार ते देखील त्यांच्यासोबत होते. तब्बल अर्ध्या तास त्यांनी या संदर्भात भाषण दिलं. त्यानंतर ते जेव्हा भरधाव वेगाने त्यांचा जो सगळ्या गाड्यांचा ताफा आहे जवळपास 100हून अधिक ज्या गाड्या होत्या त्या सर्व दापोलीच्या दिशेने जात असताना एक व्यक्ती जी आहे ही आपल्या पत्नीला, आपल्या लहान 6 वर्षाच्या मुलाला घेऊन ही खेडच्या दिशेने येत असताना एका इनोव्हा कारनी त्यांच्या ताफ्यातल्या
त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी आहे ती जी महिला आहे हिला गंभीर या ठिकाणी इजा झालेली आहे. पायाला त्या ठिकाणी दुखापत झालेली आहे. सुदैवाने त्या ठिकाणी पोलीस होते, बंदोबस्ताला असणारे पोलीस आहेत, त्यांनी ती गाडी उचलून महामार्गाच्या बाजूला नेली आणि त्या महिलेला जे आहे ते नजीकच्या रुग्णालयात नेण्यासाठी पोलीस या ठिकाणी सरसावले. एकंदरीतच बघितलं तर पूर्ण भरणे नाका परिसरात एक पाऊण तास संपूर्ण रहदारी निर्माण झालेली होती. त्या ठिकाणी महामार्ग चौपदरीकरणाचं काम देखील चालू आहे. त्याच्यामुळं मोठा त्रास जो आहे हा तिथल्या स्थानिक लोकांना या रहदारीचा झालेला आहे. त्यातच हा अपघात झाल्यामुळं आता रत्नागिरी पोलीस जे त्या ठिकाणी बंदोबस्ताला होते त्यांनी त्या महिलेला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. या विषयावर अधिक पोलीस स्टेशनला तक्रार झाली आहे की नाही अजून माहिती नाहीये, परंतु आतापर्यंत तरी पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल झालेली नव्हती. नक्कीच या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. भाजपचे नेते किरीट सोमय्या हे दापोलीमध्ये दाखल झालेले आहेत. काही वेळातच दापोली पोलीस स्थानकामध्ये ते पोहोचणार असल्याचं कळतंय. पोलिसांनी तिथं कडक बंदोबस्त लावलेला आहे. राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत. भाजपचे कार्यकर्ते सुद्धा तिथं आक्रमक झाले. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आधीच कडेकोट असा बंदोबस्त तिथं लावलेला आहे. काही वेळातच दापोली पोलीस स्थानकामध्ये ते पोहोचणार असल्याचं कळतंय आणि त्यांच्या या रिसॉर्ट विरोधातल्या आंदोलनाच्या नंतर दापोलीतलं संपूर्ण राजकीय वातावरण तापलेलं आहे. किरीट सोमय्या हे दापोलीतल्या अनधिकृत रिसॉर्टच्या विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी हातोडा आंदोलन करण्यासाठी दापोलीत दाखल झाले. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. शिवाजी, किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय का? काय नेमकी परिस्थिती आत्ताची पोलीस स्टेशनमध्ये का जात आहेत ते? किरीट सोमय्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये किरीट सोमय्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल होतील. त्यांना मुरुडकडे जाऊ दिलं जाणार नाही. मुरुडकडे त्यांना पाठवू नये किंवा किरीट सोमय्या जर का कायदा हातात घेणार असतील तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरून त्यांचा विरोध करू, अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी घेतलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश करतायत. रस्त्यावरती ते उभे आहेत. रस्ता त्यांनी अडवलेला आहे. मुरुडकडे जाऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मात्र त्यांच्या स्वागताला बीजेपीचे कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावरती उभे आहेत. दोन्ही बाजूने रस्ता रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे. बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे. 144 कलम लावण्यात आलेला आहे. यापूर्वीच काही लोकांना नोटिसा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. परंतु त्याही परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. आक्रोश आपण पाहतोय. किरीट सोमय्या वारंवार अनिल परब यांच्या हॉटेलवरती कारवाई करावी अशा प्रकारची भूमिका ते घेत आहेत. मुंबईतून ते एक हातोडा उगारण्यासाठी मुरुडला जाणार अशा प्रकारची भूमिका घेत होते. परंतु पोलीस प्रशासन त्यांना मुरुडला जाऊ देणार नाही. त्यांना दापोलीतच रोखलं जाणार आहे. त्यांची भूमिका इथेच जाणून घेतली जाणार आहे. परंतु किरीट सोमय्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. खेडमध्ये त्यांनी राडा केला. दापोलीमध्ये सुद्धा येऊन ते आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु असं असलं तरी सरकारने सुद्धा कार्यकर्त्यांना संयम बाळगावा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना यापूर्वीच आवाहन केलेलं आहे. कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नका अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु असं असलं तरी किरीट सोमय्या कायदा हातात घेत आहेत. 100 ते 125 गाड्या घेऊन ते दापोलीमध्ये येत आहेत. दापोलीमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण करतायत आणि हॉटेल व्यावसायिक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यामुळे दापोलीतलं जे वातावरण आहे ते तणावपूर्ण वातावरण आपण पाहतोय. दापोलीमध्ये किरीट सोमय्या यांचा निषेध सुद्धा केला जातोय, तर दुसऱ्या बाजूला बीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जातंय. मात्र असं असलं तरी पोलिसांची मात्र या ठिकाणी मोठी कसरत होते. पोलिसांना या बंदोबस्तासाठी मोठी कसरत करावी लागते. जादा कुमक सुद्धा जिल्ह्यातली मागवण्यात आलेली आहे. या ठिकाणी 400 ते 500 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. काही अधिकारी सुद्धा या जिल्ह्यामध्ये दापोलीमध्ये दाखल झालेले आहेत. दिवसभर सकाळपासून बैठका सुरू आहेत. आता थोड्याच वेळामध्ये किरीट सोमय्या काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र सध्या तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. संजय कदम मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत. संजय कदम यांनी
मुरुडला त्यांना जाऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी अगोदरच घेतली होती आणि आज सुद्धा ते रस्त्यावर उतरलेले आहेत. काळे झेंडे घेऊन किरीट सोमय्या यांचा निषेध करताना आपण कार्यकर्ते पाहतोय. कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. हॉटेल व्यावसायिक सुद्धा या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. किरीट सोमय्या आता मुरुडला जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु पोलीस प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांना मुरुडला जाऊ देणार नाहीत. 5 लोकांचं शिष्टमंडळ येऊन पोलीस स्टेशनमध्ये आपली भूमिका मांडावी अशा प्रकारची सूचना पोलीस प्रशासनाने दिलेली आहे. परंतु या भूमिकेला झुगारून ते मुरुडला जातात का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण त्यांना खेडला रोखण्यात आलं, कशेडी घाटामध्ये त्यांना रोखण्यात आलं, जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर रोखण्यात आलं. परंतु तरीही किरीट सोमय्या दापोलीमध्ये आलेले आहेत. किरीट सोमय्या आल्यानंतर आता मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होतील आणि बीजेपीचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर येतील आणि पुन्हा एकदा संघर्ष पेटेल. हा शिवसेना विरुद्ध बीजेपी असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. कोकणाच्या रस्त्यावरती हा संघर्ष सध्या पुन्हा एकदा निर्माण झालाय शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू. एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. या घडीची महत्त्वाची बातमी म्हणजे भाजपचे नेते किरीट सोमय्या हे दापोलीमध्ये दाखल झालेले आहेत. काही वेळातच दापोली पोलीस स्थानकामध्ये ते पोहोचणार असून त्यानंतर पोलीस त्यांना पुढे जाऊ देतात की नाही पाहणं महत्त्वाचं असेल. पण या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. स्वप्नील, काय परिस्थिती आत्ताची? भाजप नेते किरीट सोमय्या काही क्षणात आत्ता दापोलीमध्ये पोहोचलेले आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण या ठिकाणी असलेला पोलीस बंदोबस्त बघतोय. एका ठिकाणी दापोली शहरामध्ये संजय कदम आणि इतर व्यावसायिक जे आहेत ते निषेधाच्या घोषणा देत आहेत, तर दुसरीकडे पोलिसांनी दापोली शहरातला जो एंट्री पॉईंट आहे त्या ठिकाणी नाकाबंदी करून याच ठिकाणी खासदार किरीट सोमय्या यांना थांबवून पोलीस स्टेशनमध्ये नेणार असल्याचं सांगितलं जात आहे. खूप मोठ्या प्रमाणात शहरामध्ये तणाव निर्माण झाला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त शहरामध्ये प्रत्येक भागात लावण्यात आलेला आहे. काही क्षणात या ठिकाणी खासदार किरीट सोमय्या आणि निलेश राणे हे दाखल होणार आहेत. प्रतिकात्मक जो हातोडा आहे हा हातोडा घेऊन किरीट सोमय्या हे आता दापोलीच्या दिशेने रवाना होत आहेत. त्यामुळे पुढील काळात इथे नेमकं काय चित्र होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. भाजपचे हजारो कार्यकर्ते दापोलीमध्ये दाखल झालेले आहेत, तर दुसरीकडे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल या नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जातो आहे. किरीट सोमय्या चले जाव अशा घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झालेला आहे. ही सगळी परिस्थिती पोलीस प्रशासन आता कशा प्रकारे हाताळतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, दापोली. नक्कीच स्वप्नील, या संदर्भातले सगळे अपडेट्स घेण्यासाठी आम्ही तुमच्याकडे येत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याचसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.